कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये नांदणी गावात स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थेच्या मठातील महादेवी हत्तीनीला गुजरात येथील वंतारा येथे पाठवण्याचा आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर या गावातील सर्व ग्रामस्थांकडून मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मठामध्ये गेल्या 34 वर्षापासून असणारी महादेवी ही हत्तीन वंताराला देण्याविरोधात ग्रामस्थ रस्त्यावरती उतरलेले आहेत। लढायचं भिडायचं ते आपल्या महादेवीसाठी असं म्हणत येथील हत्ती बचाव कृती समितीने महाराष्ट्रातील अशा पद्धतीचा हा पहिलाच मोर्चा काढलेला आहे। ही हत्तीन या मठामध्ये धार्मिक समारंभासाठी वापरली जाते आणि स्थानिक भाविकांसाठी श्रद्धेचा विषय आहे। पण विविध पशुकल्याण संस्थांनी आणि वन विभागाच्या वैद्यकीय अहवालानंतर ही हत्तीन गंभीर शारीरिक आणि मानसिक आजारांनी ग्रस्त असून तिच्यावरती उपचार न झाल्यास तिची स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे। हे पाहिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने तिला गुजरातमधील जामनगर येथील वंतारा या अत्याधुनिक पशु पुनर्वसन केंद्रात हलवण्याचे आदेश दिले होते। या आदेशानुसार गेल्या 2-3 दिवसांपासून या हत्तीनीला नेण्यासाठी गुजरातवरून आलेल्या गाड्या थांबलेल्या आहेत। पण ग्रामस्थांची या विषयावरची नाराजी आपल्याला मोर्चामधून दिसतेय। आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या प्रकरणामध्ये कार्बन क्रेडिट्सच्या शक्य त्या फायद्यांची देखील चर्चा सुरू झालेली आहे, जिथे काही कार्यकर्ते हत्तींचं पुनर्वसन हे कॉर्पोरेट फायद्याशी जोडलं जात असल्याचा आरोप करतायत। आज हा संपूर्ण विषय काय आहे ते आपण जाणून घेऊयात। या हत्तीनी संदर्भात नेमका काय अहवाल दिलेला आहे ते आपण बघूयात। या अहवालावरती कोर्टाचं म्हणणं काय आहे ते समजून घेऊयात आणि भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारकडे अशा वन्यजीवांसाठी नेमक्या कोणत्या सुविधा आहेत याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव आणि तुम्ही पाहताय बोलबिडूचा सविस्तर सेक्शन। नांदणी येथील या मठाकडे 400 वर्षापासून हत्ती आहे, पण प्राण्यांना गुणवत्तापूर्ण जीवन जगण्याचा हक्क आहे आणि धार्मिक विधींसाठी हत्तीचा वापर करत असताना अशा परिस्थितीमध्ये त्या प्राण्याच्या हक्कालाच प्राधान्य द्यावं लागेल असं निरीक्षण माननीय न्यायालयानं कायमच नोंदवलेलं आहे। या विरोधात स्थानिक नागरिक, मठाचे विश्वस्त आणि भाविक सर्वजण नाराज आहेत। हत्ती आमच्या श्रद्धेचा भाग आहे, तिला हलवू देणार नाही अशी या ग्रामस्थांची भूमिका आहे। कोर्टाने दिलेला हा निर्णय धार्मिक भावना पायदळी तुडवणारा आणि परंपरेच्या विरोधात असल्याचा सुद्धा काही जणांचा या ठिकाणी एकूण राग आहे। तर न्यायालयाची भूमिका धर्मापेक्षा या पशुच्या कल्याणाला प्राधान्य देण्याची आणि तिला सन्मानाने जगण्याचा हक्क असल्याची आहे। आता याच विषयाच्या थोडंसं डिटेलमध्ये जाऊया। महादेवी, जिला माधुरी असंही म्हटलं जातं, ती एक 36 वर्षाची आशियाई हत्तीन आहे जी या जैन मठाकडे आहे 1992 पासून। वेगवेगळे धार्मिक विधी आणि समारंभ करण्यासाठी तिचा वापर केला जातो। पेटाच्या वेबसाईटमधील दाव्यानुसार शी ट्रॅजिकली किल्ड द चीफ प्रिस्ट ऑफ द मठ इन 2017 बाय रिपीटेडली स्लॅमिंग हिम अगेन्स्ट द वॉल, हे पेटाच्या वेबसाईटवरती म्हटलेलं आहे। मुख्य पुजारी जो आहे त्या संदर्भातलं हे विधान आहे। मग 2023-24 दरम्यान पेटा इंडियाने महाराष्ट्राच्या वन विभागाला आणि सुप्रीम कोर्टाच्या हाय पॉवर कमिटीला या विषयाला धरून एक तक्रार केली। तक्रारीत त्यांनी नमूद केलं की या हत्तीनीला आरोग्याच्या खूप साऱ्या समस्या आहेत। मग या हाय पॉवर्ड कमिटीने 2024 मध्ये जेव्हा या हत्तीनीची तपासणी केली त्याच्यानंतर त्यांनी नोंदवलेली निरीक्षणं फार महत्त्वाची आहेत। त्यांच्या निरीक्षणानुसार या हत्तीनीला मोठ्या प्रमाणात क्रोनिकल इलनेस आहे आणि फिजिकल डिस्ट्रेस सुद्धा आहे। घाणीमध्ये आणि ओल्या प्लॅटफॉर्मवरती सातत्यानं उभं राहिल्यामुळं या हत्तीनीच्या तळव्यांना फंगल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्याचं या अहवालात म्हटलं होतं। या हत्तीनीच्या तळव्यांचे टोनेल्स जे आहेत, मागची नखं जी आहेत, ते सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले होते, ज्याच्यामुळे हिला हालचाल करण्यामध्ये आणि चालण्यामध्ये भविष्यात अडचण निर्माण होईल असं म्हटलं गेलं। आर्थ्रिटिस असल्याचं सुद्धा समोर आलं। तसंच तिच्या मागच्या बाजूला हार्ड सरफेसवरती सातत्याने बसून बसून अनअल्सर्ड जखमा झाल्याचं सुद्धा याच्यामध्ये म्हटलं होतं। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिच्या काळजीसाठी या मठामध्ये योग्य ती सुविधा सुद्धा उपलब्ध नव्हती। अजून काही निरीक्षणं आहेत जी फार महत्त्वाची आहेत। आता सातत्याने ती हत्तीन डोकं हलवत होती, वॉबलिंग करत होती, सातत्याने ती झुलत राहायची, जे हत्तीनीच्या मेंटल डिस्ट्रेसचं स्पष्टपणे लक्षण आहे असं म्हटलेलं आहे। इतर हत्तीनींपासून ही हत्तीन आयसोलेट असल्यामुळे प्राण्यांसाठीचे जे एकूण नॉर्म्स आहेत त्याचं ते उल्लंघन असल्याचं म्हटलेलं आहे। आणि धार्मिक कार्यक्रमाच्या संदर्भात जेव्हा तिला वापरलं जायचं, म्हणजे वरती काहीतरी ठेवत असतील, तेव्हा तिची एकूण परिस्थिती ही अजूनच खराब होत होती। आता हे सर्व निरीक्षणं कोणाची आहेत तर पेटा इंडियाच्या एक्सपर्ट्सची, फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या हाय पॉवर्ड कमिटीची। बॉम्बे हायकोर्टानं
आत्ताच नोंदवलेलं जे निरीक्षण आहे ते फार महत्त्वाचं आहे. द एलिफंट इज इन डिस्ट्रेस कंडिशन. शी हॅज डेव्हलप फूट रॉट अँड अल्सर्ड वाउंड्स. शी हॅज ऑल्सो शोन सायन्स ऑफ आर्थरिटिस अँड सायकोलॉजिकल इश्यूज ड्यू टू लॉंग स्टँडिंग सॉलिटरी कन्फाइनमेंट. हाय पॉवर्ड कमिटीचं निरीक्षण सुद्धा फार महत्त्वाचं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे द ॲनिमल्स वेल बिंग हॅज बीन सिरियसली कॉम्प्रोमाइज. द करंट हाऊसिंग अँड मॅनेजमेंट आर अनफिट फॉर अ गेरियाट्रिक एलिफंट विथ डिजनरेटिव्ह डिसीजेस. आता या सर्वांवरून निष्कर्ष काढला गेला की महादेवी या हत्तीनीची परिस्थिती ही अतिशय वाईट आहे. सध्या तिच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य त्या सुविधा मठामध्ये उपलब्ध नाहीत आणि म्हणून तिला वंतारा येथे हलवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. वंतारा येथे तिच्यासाठी हायड्रोथेरपी आहे, मोकळी ढाकळी जागा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिची काळजी घेण्यासाठी उच्च दर्जाचे पशुवैद्यकीय अधिकारी आणि इन्स्ट्रुमेंट सर्व काही तिथं आहे. उच्चस्तरीय समितीने या हत्तीनीला वंतारा येथे पाठवण्याचे आदेश दिल्यानंतर मठाने या विरोधात बॉम्बे हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. मात्र माननीय उच्च न्यायालयाने या संदर्भात काही दिवसांपूर्वी जो निर्णय दिला त्याचं निरीक्षण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मठाचं अपील त्यांनी फेटाळून लावलेलं आहे. 2 आठवड्यांच्या आत या हत्तीनीला तेथे पाठवण्याची पूर्तता करण्यास त्यांनी सांगितले. द कोर्ट reasoned that the mud's improvements were too little and too late. Mahadevi had been overburdened carrying heavy hodas and equipment during crowded religious events despite her physical alignments like arthritis and foot rot. These conditions were termed callous and brutal by the health. Under the parens patriae doctrine, courts must protect vulnerable beings. The judges asserted that an elephant's right to a quality life takes precedence over the mud's religious usage. They invoked a quote from the Elephant Whisperer highlighting ethical coexistence between humans and elephants. आता इथं स्पष्टपणे काय म्हटलेलं आहे की मठाच्या ज्या काही धार्मिक विधी किंवा परंपरा आहेत त्याच्यापेक्षा त्या हत्तीनीचं आयुष्य फार महत्त्वाचं आहे असं त्यांना ह्याच्यामध्ये एकत्रितपणे म्हणायचं आहे. आता पुढचा प्रश्न या निमित्ताने असा उपस्थित होतोय, वंताराच का, इतर ठिकाणं नाहीत का? तर एक गोष्ट लक्षात घ्या, राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट जे आहे वंतारा इथलं, जामनगर इथलं, इथे उच्च दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. या ठिकाणी त्या हत्तीनीसाठी ओपन स्पेस मोठ्या प्रमाणात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तिला चेनने बांधलं जाणार नाही. इतर हत्तीसुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत ज्याच्यामुळं त्या हत्तींचा एक सोशल ग्रुप तयार होऊ शकतो. यासोबतच तिथे तिच्यासाठी मोठ्या प्रमाणात पशुवैद्यकीय अधिकारी जे आहेत ते उपलब्ध आहेत आणि आर्थरिटिससाठीचे हायड्रोथेरपी सुद्धा तिथं उपलब्ध आहे. महत्त्वाचा मुद्दा इथं लक्षात घेणं गरजेचं आहे की इथं जागतिक दर्जाचे वेलफेअर स्टँडर्ड्स मेंटेन केले जातात जे वर्ल्ड असोसिएशन ऑफ जूज अँड ॲक्वेरियम याच्याशी सुसंगत आहेत आणि एशियन एलिफंट स्पेशलिस्ट ग्रुपच्या गाईडलाईननुसार आहेत. मंदिरामध्ये असणाऱ्या हत्तींमध्ये कॉमन जो प्रॉब्लेम असतो जसं की आर्थरिटिस किंवा फूट रॉट किंवा सायकोलॉजिकल ट्रॉमा अशा पद्धतीच्या हत्तींसाठीची ट्रीटमेंट या ठिकाणीच उपलब्ध आहे. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की वंताराकडे इतक्या साऱ्या सुविधा आहेत, मग भारताकडे किंवा भारत सरकारकडे अशा पद्धतीची सुविधा नाही का? तर याचं उत्तर असं आहे की केरळ आणि कर्नाटकमध्ये हत्तींसाठीच्या ज्या सुविधा आहेत त्यांच्यावरती ऑलरेडी मोठ्या प्रमाणात बर्डन आहे. यासोबतच यांच्याकडे निधी नाही आहे, फंड उपलब्ध नाही आहे आणि अशा पद्धतीच्या हत्तींसाठीची हायड्रोथेरपीसुद्धा नाही. वंताराकडे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? डेडिकेटेड लँड आहे, कॉर्पोरेट फंडिंग आहे, फुल टाईम स्टाफ आहे आणि म्हणूनच वंताराची निवड या महादेवी हत्तीनीसाठी करण्यात आलेली आहे. काही डेटा मी तुम्हाला सांगतो. मथुरा येथे हत्तींसाठीचं कन्झर्वेशन आणि केअर सेंटर आहे, पण तिथे ऑलरेडी 30हून अधिक हत्ती आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त त्याची क्षमतासुद्धा नाही. कर्नाटकमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटचं एक बायोलॉजिकल पार्क आहे, पण तिथे महादेवीसाठीच्या आवश्यक सुविधा ज्या आहेत त्या नाही आहेत आणि इथे जनरली जंगली हत्ती आहेत. आसाममध्ये सुद्धा अशा पद्धतीचं एक सेंटर आहे, पण ते मंदिरातल्या हत्तींसाठी बनलेलं नाही आणि तिथे अशा हत्तींसाठीची स्पेशल सुविधासुद्धा नाही. केरळमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा एक कॅम्प आहे हत्तींसाठीचा, पण तिथे सुद्धा रिहॅबिलिटेशनसाठीची सुविधा नाही. आता भारत जगातली 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाला आहे, आपण अभिमानाने सांगतोय, पण एक गोष्ट या ठिकाणी आपण वास्तव जे आहे ते समजून घेणं गरजेचं आहे की ॲनिमल वेलफेअर आणि एकूणच वेलफेअर या विषयामध्ये आपल्या इथं प्रचंड मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचा गॅप आहे. अशा पद्धतींच्या हत्तींसाठी आवश्यक असलेली हायड्रोथेरपी ही फक्त आणि फक्त वंतारा या प्रायव्हेट ट्रस्टकडेच उपलब्ध आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972
याच्यानुसार हत्तींचा वापर करणे कोणत्याही कामासाठी हाच मुळामध्ये गुन्हा आहे, तरीसुद्धा अजूनही काही मंदिरांमध्ये हत्ती हे अवैधरित्या ठेवलेले आहेत आणि त्या विरोधात कोणीही काहीही बोलत नाही. या मठासंदर्भात, इथल्या या हत्ती संदर्भात सरकारने काहीतरी करणं अपेक्षित होतं, पण सरकारने नाही केलेलं तर पेटाने तक्रार दाखल केलेली होती आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने नाही तर उच्चस्तरीय कमिटीने या हत्तींनी संदर्भातल्या फॅक्ट समोर आणलेल्या होत्या. गावकऱ्यांची भूमिका आहे धार्मिक प्रथा जपण्याची आणि कोर्टाची भूमिका नेमकी काय आहे ते आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. कोर्ट जे आहे ते त्या हत्तीनीच्या एकूण आयुष्याला जास्त महत्त्व देताना दिसून येते. भारतीय राज्यघटनेतलं कलम 21 मध्ये लिहिलेलं आहे राईट टू लाईफ, आणि हे राईट टू लाईफ हॅज बीन ज्युडिशियली एक्सटेंडेड टू ॲनिमल्स अल्सो, म्हणजे प्राण्यांसाठी सुद्धा तो तितकाच महत्त्वाचा आहे. यासोबतच आपल्या मूलभूत कर्तव्यांमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महादेवी हत्ती ही खरोखरच वाईट परिस्थितीमध्ये आहे आणि तिची परिस्थिती मंदिरामध्ये उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांनी नीट होण्यासारखी नाही. आता ही हत्तीन जरी असली तरी तिला पूर्णपणे अधिकार आहे शांततेने जगण्याचा, डिग्निटीने जगण्याचा. या विषयातला आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कार्बन क्रेडिटचा. म्हणजे आरोप असा होतोय की हत्तीन जर का वंताराला दिली गेली तर ते त्याचा वापर जो आहे तो कार्बन क्रेडिटसाठी करतील. म्हणून हे प्रकरण केवळ धार्मिक भावना आणि पशुकल्याण इतक्यापुरतं मर्यादित नाहीये, तर यामागे कार्बन क्रेडिटसारख्या पर्यावरणीय आर्थिक लाभाचं संभाव्य गणित आहे असा आरोप होतोय. कार्बन क्रेडिट म्हणजे काय, तर 1 टन कार्बन डायऑक्साईड वातावरणात जाण्यापासून रोखल्याबद्दल मिळणारं ते एक प्रमाणपत्र आहे. ज्या संस्था वनसंपदा संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि वन्यजीव पुनर्वसन अशा कामांमध्ये योगदान देतील त्यांना हे कार्बन क्रेडिट मिळत असतं. आणि विशेष म्हणजे हे क्रेडिट उद्योगपती, कारखानदार किंवा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना विकलं जाऊ शकतं आणि नंतर त्यांच्या कार्बन उत्सर्जनाची भरपाई म्हणून याचा वापर केला जातो. म्हणजे भविष्यामध्ये जर का त्यांच्याकडून कुठे काही जंगलकटाई झाली, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पोल्युशन जर का होत असेल तर दुसरीकडे आम्ही काहीतरी चांगलं काम करतोय असं सांगून इथे बेनिफिट घेता येतो. आता इथे याचा संबंध असा लागतोय की वंताराला रिलायन्सचं पाठबळ आहे, सगळ्यांना माहिती आहे. या हत्तीनीला वाचवल्यानंतर त्यांना ग्रीन इन्व्हेस्टमेंट आणि कार्बन क्रेडिट असा दुहेरी फायदा होऊ शकतो आणि याच्या बदल्यात त्यांना कॉर्पोरेट फायदे सुद्धा मिळू शकतात. पण मुद्दा असा आहे की जर का कार्बन क्रेडिटच्या बदल्यात त्या प्राण्याचं जीवन चांगलं होत असेल, तर उपचार मिळत असेल, अधिवास मिळत असेल, तर त्याचा त्या प्राण्याला फायदा होणार नाही का? आणि म्हणूनच हा एकूणच विषय किचकट होताना दिसतोय. धार्मिक भावना एकीकडे आहेत, त्या प्राण्याचं आयुष्य एकीकडे आहे, कार्बन क्रेडिटचा विषय आहे आणि रिलायन्स बॅकिंग असलेला वंताराच का हा सुद्धा विषय आहे. म्हणजे राजकारणाचा विषय सुद्धा या ठिकाणी आहे. आता या एकूणच विषयाची जर का अमेरिकेसारख्या देशाबरोबर जर का आपण तुलना करायचा विचार केला, कारण आपण भरपूर वेळा सध्या अमेरिकेबरोबर तुलना करत असतो, तर अशा पद्धतीचं प्रकरण जर का अमेरिकेमध्ये झालं असतं तर काय झालं असतं ते सांगतो. मुळामध्ये हत्तीसारखा एंडेंजर्ड स्पेसीज जो आहे तो अमेरिकेमध्ये अतिशय कडक कायद्यांनी संरक्षित आहे. त्या संदर्भात अतिशय कडक कायदे तिथे आहेत. प्राण्यांचा वापर धार्मिक कारणांसाठी करणं पूर्णपणे तिथे बंदी आहे. जरी परवानगी त्यांनी दिली असती तरीसुद्धा रेग्युलर इन्स्पेक्शन झालं असतं आणि नॉन निगोशिएबल वेलफेअर स्टँडर्ड सुद्धा त्यांनी मेंटेन करायला लावलेच असते. अमेरिकेमध्ये अशा पद्धतीच्या प्राण्यांसाठी अतिशय सुसज्ज अशी सरकारकडून फंडिंग असलेली फॅसिलिटी सुद्धा उपलब्ध आहे. अशा प्राण्यांसाठी वंतारासारख्या प्रोजेक्टवरती तिथलं सरकार अवलंबून नाही, हे विशेष आहे. धार्मिक भावना निश्चितपणे महत्त्वाच्या आहेत, त्यांचा सन्मान निश्चितपणे केला जाणं गरजेचं आहे. पण अमेरिकेतल्या कायद्यानुसार धार्मिक भावनांचं रक्षण करण्यासाठी दुसऱ्या कुणाला त्रास देणं, मग भले तो प्राणीही असो, हे त्यांना मान्य नाही. आता आपल्या इथं कोर्टाने जो काही निर्णय दिलेला आहे, मान्य हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे, त्याच्या विरोधात मठानं सुप्रीम कोर्टामध्ये स्पेशल लिव्ह पिटिशन दाखल केलेलं आहे. या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये काय निर्णय होतो हे बघूयात. पण एकूणच निर्णय जो आहे तो अशा पद्धतीच्या प्राण्यांसाठीचं भविष्यामध्ये काय होईल, याची एकूण दिशा काय असेल, वातावरण काय असेल, हे ठरवणार असेल हे नक्की. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.